शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. मित्रांनो, आज आपण एका खरीप हंगामातील तेलबिया पीक आणि अतिशय महत्त्वाचं जे की महाराष्ट्रभर अगदी लोकप्रिय असणारं पीक याविषयी चर्चा करणार आहे. आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत आज आपल्यासोबत ॲग्री डॉक्टर अतुल टेमगिरे. नमस्कार. नमस्कार. ज्या पिकाची आपण चर्चा करतोय तेलबिया पीक आहे. खाद्यतेलामध्ये याचं महत्त्व खूप आहे. भारताचा जर विचार केला तर मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो उत्पादन आणि क्षेत्रामध्ये. त्यासोबत राजस्थान याही राज्यात याचं महत्त्वाचं उत्पादन होतं. मित्रांनो, 1980 नंतर साधारणपणे हे पीक महाराष्ट्रात आलं आणि ते इतकं झपाट्याने वाढलं, इतकं लोकप्रिय झालं की अगदी याचा खाली असणारं जे क्षेत्र आहे तर ते सर्वदूर महाराष्ट्रभर पसरलं. म्हणजे विदर्भाचा जरी भाग जास्त असेल, विदर्भामध्ये याचं क्षेत्र मोठं असेल तरी परंतु पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, अगदी मराठवाडा आणि सर्व महाराष्ट्रामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र सर्वत्र या पिकाचं लोकप्रियता वाढत गेली. परंतु गेल्या काही वर्षापासून बऱ्याच काही कारणांमुळे याची उत्पादकता घटत गेली. म्हणजे जर जागतिक आपण विचार केला तर एकंदरीत जगामध्ये ब्राझीलचा नंबर आहे, अमेरिकेचा नंबर आपल्यापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये, चीन आपल्या खालोखाल आहे, परंतु उत्पादकतेमध्ये भारत अगदी कमी, नगण्य. आणि याला मुख्य कारण मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानचं जे काही उत्पादन आहे तर ते त्याला जबाबदार आहे. आणि या तेलबिया पिकाचं आपण ज्याविषयी बोलतोय ते म्हणजे सोयाबीन पीक. या सोयाबीनचा जर विचार केला मित्रांनो तर खाद्यतेलामध्ये याचं महत्व आहेच आहे, परंतु शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जे पीक फेरपालट म्हणतो, कारण याला जे मुळांना गाठी येतात त्यामुळे नत्र स्थिरीकरणाचं काम हे मोठ्या प्रमाणात करतं. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना एक जवळचा आसरा, कमी कालावधीत कमी खर्चामध्ये चांगलं येणारं पीक म्हणून हे पीक खूप लोकप्रिय झालं. 80 पासून 2024 पर्यंत झपाट्याने वाढलं, परंतु उत्पादकता घटत गेली आणि ती अगदी इतकी घटलेली आहे की आजच्या परिस्थितीमध्ये सोयाबीन उत्पादन घेणं शेतकऱ्यांना बिलकुलही परवडत नाही किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. सरकारी जे काही ध्येय धोरण आहे त्यामुळे असणारा त्याचा बाजारभाव आणि आपली असणारी उत्पादकता या दोघांची जर सांगड घातली तर हे पीक न परवडणारं झाले. त्याला काय भरपूर सारी कारणं असतील, त्याविषयी आज आपण चर्चा करूया. दुसरं असं की याचा उपयोग फक्त तेलबिया पिकामुळे तेलासाठीच नाही तर बाकी पण जे काही आपले अँटीबायोटिक वगैरे बनवतो त्यामध्ये याचा उपयोग होतो. प्रोटीन किंवा जे प्रथिनाचा मुख्य सोर्स आहे तर तोही सोयाबीन म्हणून वापरला जातो. आणि एवढं सगळं असताना शेतकऱ्यांना पीक फेरपालटीसाठी आदर्श पीक असताना एवढ्या सगळ्या बाबी जमेस असल्यामुळे हे लोकप्रिय झालं, याच्यात काही शंकाच नाही. परंतु मग आता उत्पादकता वाढण्यासाठी काही गोष्टी ज्या कारणीभूत ठरतायत, जी घटत चाललेली उत्पादकता आहे त्यावर आज आपण इथं चर्चा करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, या पिकाविषयी तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या जरूर तुम्ही कमेंट करा, जेणेकरून आज आपल्यासोबत जे अतुल सर आहेत तर ते त्याविषयी आपल्यासाठी सविस्तर असं मार्गदर्शन करू शकतील. अतुल सरांना पहिला माझा प्रश्न असा आहे की खरं तर जे उत्पादकता घटत चालली तर त्याला मुख्य कारण काय सोयाबीनची? कोणती अशी कारण आहेत का जी त्या उत्पादकता घटण्याला महत्वाचा त्याचा वाटा आहे? बरोबर आहे तेजस सर. म्हणजे आता तुम्ही जो काही एक सारांश सांगितला सोयाबीन पिकाबद्दलचा, तर जसं तुम्ही म्हटलं की आपण म्हणजे देशाचा जर विचार केला तर देशामध्ये मध्य प्रदेश हे अग्रस्थानी आहे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये, परंतु त्याच्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो. आणि देशाच्या जवळजवळ 35% जे काही उत्पादन जे घेतलं जातं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. तर महाराष्ट्रासाठी हे सोयाबीन जे पीक आहे ते अतिशय महत्वाचं आहे. जसं की कमी खर्चामध्ये एक चांगलं उत्पादन देणारं पीक आपण याला म्हणत होतो. परंतु आता जसं तुम्ही म्हटले याच्यामध्ये येणाऱ्या समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळं या सोयाबीन पिकाची जी उत्पादकता आहे ती कमी होत चालली. बरोबर. आणि त्याला भरपूर कारणं आता म्हणजे निदर्शनात येत आहेत की सोयाबीनचं उत्पादन जर आपल्याला चांगलं घ्यायचं असेल आणि त्याची जी काही म्हणजे उत्पादकता घटण्याची जी कारणं जर आपण समजून घेतली तर निश्चितच शेतकरी बंधूंनो तुम्ही सोयाबीनचं अतिशय चांगलं उत्पादन जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्ही मगाशी विदर्भाचा उल्लेख केला तर विदर्भामध्ये सुद्धा म्हणजे कमी पाण्यामध्ये किंवा आपण म्हणतो की त्या याच्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक विदर्भाच्या लोकांना पटलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने भरपूर क्षेत्र जे आहे ते ह्या सोयाबीन पिकाच्या अंतर्गत वाढत चाललं. परंतु तेजस सर, याच्यामध्ये जे उत्पादकता घटण्याची कारणं जी आहेत ती आपण एक 5-6 कारणं जर बघितली आणि त्याच्यावर जर आपण नीट अभ्यास करून उपाययोजना जर केलं तर निश्चितच त्याचं उत्पादन आपण चांगलं घेऊ शकतो. याच्यात सर्वात महत्वाचा आणि म्हणजे महत्वाचा टप्पा म्हणजे आपलं जे काही आपण व्हरायटी किंवा वाण सिलेक्शन जे करतो ते सोयाबीन पिकामध्ये देखील महत्वाचं आहे. आपण म्हणजे बाकीचे भाजीपाला पिकं असेल किंवा फळबागा असेल याच्यामध्ये आपण
ज्यावेळेला लागवड करतो त्यावेळेला जातींचा आपण विचार करून, किंवा कापूस हे पीक आहे बरोबर याच्यामध्ये देखील आपण जातींचा विचार करून लागवड करतो. अगदी बरोबर. परंतु सोयाबीन पिकामध्ये देखील जातींचं आपल्याला म्हणजे लागवड करताना लक्षात घेणं गरजेचं आहे. निवड करताना खूप साऱ्या बाबी ज्या आपण गृहीत धरल्या पाहिजे. हो. कारण की व्हरायटी सिलेक्शन हा महत्वाचा मुद्दा सोयाबीन मध्ये पिकामध्ये का आहे, हो. की जमिनीचा पोत असेल बरोबर किंवा त्याचा कालावधी असेल, कालावधी याच्यानुसार आपल्याला व्हरायटी सिलेक्शन करणं गरजेचं आहे. जर आपण जमिनीच्या पोतानुसार योग्य व्हरायटी सिलेक्शन केली नाही, किंवा त्याच्या कालावधीनुसार जर योग्य व्हरायटी सिलेक्शन केलं नाही, तर निश्चितच उत्पादनामध्ये त्याचा डायरेक्ट परिणाम होतो. अगदी बरोबर. जे म्हणजे काही बाबींचा ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की अमेरिका किंवा इतर देशांमध्ये ज्या वाण आहेत तर त्यांचा कालावधी भारतापेक्षा जास्त आहे. म्हणजे भारतातले जे वाण आहेत तर सरासरी 110-120 दिवस पक्वतेचे आणि शेतकऱ्यांची अपेक्षा असते 90 दिवस पक्वतेचा असावा, 100 दिवस, म्हणजे कमी कालावधीचा वाण असावा. परंतु बाहेरच्या देशांमध्ये हे 130 दिवस, 150 दिवस, अगदी 160 दिवसापर्यंत पक्वत आहे. आणि म्हणून की काय कदाचित त्यांची उत्पादकता आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे जेवढा कालावधीचं वाण तेवढं उत्पादकता तुमची जास्त, जेवढा कालावधीचं कमी वाण त्याची उत्पादकता मर्यादित असते किंवा कमी असते. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना ज्या वेळेला तुम्ही वाण सिलेक्शन करता त्यावेळेला ह्या मातीचा पोत, तुमची जमीन कशी आहे ते, आणि तुमचा त्या पिकाचा कालावधी किती आहे त्यानुसार तुम्हाला व्हरायटीचं सिलेक्शन त्या ठिकाणी, वाणाचं सिलेक्शन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. दुसरं, सीड रेट. बरोबर. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आता तुम्ही भरपूर दिवसापासून सोयाबीन पीक घेत असाल, परंतु सोयाबीन पिकामध्ये जो सीड रेट आहे तो आपल्याला वाणानुसार बदलतो. बरोबर तेजस सर, म्हणजे कसं आहे, लवकर येणारं वाण जे आहे किंवा उशिरा येणारं वाण आहे याच्यावर सीड रेट ठरत नाही, परंतु त्याची जी काही म्हणजे फुटवा किंवा वाढ आहे त्याच्यानुसार जी आहे त्याची सीड रेट जो आहे तो ठरत असतो. काही जे वाण आहे ते सरळ वाढणारे असतात, बरोबर, आणि काही वाणांना फुटवा येत असतो. म्हणजे सरळ वाढणारे वाण जे आहेत त्याचं तुम्हाला जो सीड रेट आहे तो तुम्हाला एकरी जास्त लागणार, कारण की तुम्हाला झाडांची संख्या त्या ठिकाणी तुम्हाला जास्त ठेवायची आहे. आणि जे काही तुमचे फुटवा देणारे जे वाण आहेत त्याची जे तुम्हाला जे काही एकरी बियाणांची संख्या आहे किंवा बीजाची संख्या आहे, सीड रेट जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी कमी ठेवायचा. अगदी बरोबर. त्या ठिकाणी जर तुम्ही सीड रेट वाढवला, म्हणजे ज्या सोयाबीन व्हरायटीमध्ये फुटवा येतो आणि त्या व्हरायटीचा जर तुम्ही सीड रेट, बीज जर वाढवला तर त्याची वाढ होत नाही आणि त्याचे डायरेक्ट परिणाम तुमच्या उत्पादनावर होतो. अगदी बरोबर. म्हणून शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला तुम्ही व्हरायटी सिलेक्शन करता, वाण सिलेक्शन करता, त्यावेळेला त्याचा पेरणीपूर्वी सीड रेट जो आहे तो पण तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जे आपलं ढोबळ गणित होतं शेतकऱ्यांचं की 40 किलो एकरी वगैरे, ते गणित प्रत्येक वाणाच्या प्रकारानुसार ते बदलतं. त्याच्यामुळं, आणि ते बदलल्यानंतर त्याचा निश्चितच तुमच्या उत्पादनावर सुद्धा फरक पडतो किंवा परिणाम जाणवतो. तिसरा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे की लागवडीची पद्धत. त्याचं सर, सोयाबीन पिकामध्ये ना 3 प्रकारे समजा आपण लागवड करतो. एक आपली जुनी पद्धत, ट्रॅडिशनल पद्धत, जी पेरणी पद्धत आपण ती पेरणी करतो. त्याच्यानंतर बीबीएफ पद्धत आली, म्हणजे 5 ते 6 ओळीनंतर एक सरी मोकळी सोडायची, ती बीबीएफ पद्धत आली आणि त्याला चांगला म्हणजे प्रतिसाद मिळतो आहे आणि त्याच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम दिसून आलेला आहे. तिसरी जी पद्धत आहे ती टोकन पद्धत. टोकन पद्धतीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त उत्पादन शेतकरी बंधूंना मिळणार आहे. म्हणजे ज्याचं क्षेत्र कमी आहे त्या शेतकऱ्यांना मी रिकमेंड करेल, एक तर बीबीएफ पद्धत करा किंवा टोकन पद्धत करा. कारण की जास्त क्षेत्रामध्ये 10 एकर, 5 एकर, 10 एकरचा जो शेतकरी आहे त्याला टोकन पद्धतीने लागवड करणं शक्य नाहीये. त्यावेळेला मग ते पेरणी पद्धत असेल किंवा बीबीएफने पेरणी करणं, ती पद्धत ते सिलेक्शन करू शकतात. पण ज्यांची 1 एकर, 1.5 एकर क्षेत्र आहे तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही जर टोबन पद्धतीने जर गेला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा त्या ठिकाणी उत्पादनावर होणार आहे. याच्यानंतर ज्यावेळेला आपण सीड आणतो, बीज आणतो आणि लागवड करतो, लागवड करण्यापूर्वी सर बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. काही शेतकरी करतात, काही शेतकरी करत नाही, परंतु हे बीज प्रक्रिया का करणं गरजेचं आहे हे शेतकऱ्यांनी थोडं समजून घेणं गरजेचं आहे. कारण की बीज प्रक्रिया केल्यानंतर 2 ते 3 गोष्टी सोयाबीन पिकामध्ये आपल्याला, ज्या मी आता या ठिकाणी जे सांगणार आहे त्या खूप महत्वाच्या आहेत. एक तर सोयाबीन पिकामध्ये जो महत्वाचा प्रॉब्लेम येतो, चक्रीभुंगा असेल, बरोबर, किंवा खोड माशी असेल, ह्या 2 ज्या काही कीड आहेत याचा सुरुवातीचा जर आपण बंदोबस्त केला नाही तर त्याचा उत्पादनावर जवळजवळ 30 ते 40% परिणाम घटतो. त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जर आपण बीज प्रक्रिया जर केली, रासायनिक इन्सेक्टिसाइडची जर बीज प्रक्रिया त्या ठिकाणी जर केली, तर आपण जे पुढील येणारे जे काही चक्रीभुंगा आहे किंवा खोडमाशी आहे याचा प्रादुर्भाव आपण सुरुवातीला टाळू शकतो. दुसरी गोष्ट, सोयाबीन हे पीक जे आहे, सोयाबीनच्या पिकाच्या मुळाच्या याच्यावर गाठी येतात, बरोबर, आणि ह्या गाठी ज्या आहेत
ते हवेतला जो नत्र आहे तो स्थिरीकरण करत असतात. मुक्त नत्राचं स्थिरीकरण करण्याचं काम मुक्त त्या गाठी नत्राचं स्थिरीकरण करत हो. असतात आणि जेणेकरून जमिनीमध्ये नत्राचा जो काही साठा आहे किंवा जे वाढ. काही वाढ होत असते आणि त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट फायदा जो आहे तो सोयाबीनच्या उत्पादनावर सुद्धा होत असतो. म्हणून जीवाणूंची सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर चारकोल रॉट असेल किंवा मुळकूज असेल, ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये येणारे बुरशीजन्य रोग आहेत. बरोबर. आणि त्याला सुद्धा जर तुम्ही बुरशीनाशकाची जर ट्रीटमेंट जर केली बीजाला, तर निश्चितच ही समस्या देखील आपण टाळू शकतो. म्हणजे ह्या समस्येमुळं आपल्याला जवळजवळ 10 ते 20% आपण म्हणजे उत्पादन वाढू शकतो. म्हणजे आपल्याला काय आहे, एक तर वाण सिलेक्शन झालं, तुमचं आता हे मी लागवड पद्धत झालं आणि ही बीज प्रक्रिया, या 3 गोष्टींमुळे तुम्ही 30 ते 40% तुमच्या उत्पादनामध्ये म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही तुमचं उत्पादन 30 ते 40% वाढून घेतले शेतकरी. या 3 जर गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी केल्या तर. आणि मग त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत की तुमचं पाण्याचं नियोजन असेल, म्हणजे जे काही वेगवेगळ्या म्हणजे अवस्था आहेत सोयाबीन पिकामध्ये, त्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण जर पडला तरी देखील तुमच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. सोयाबीन पिकावर येणारे रोग आणि कीड आहेत, त्याचं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन जर नाही केलं तर तुमच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. आणि अजून सोयाबीन पिकामध्ये एक महत्वाचा मुद्दा राहिला आहे, तो तणनाशक. बरोबर. तणांचा जर बंदोबस्त तुम्ही केला नाही आणि तणनाशक आपल्याला कोणत्या पद्धतीचं वापरणं गरजेचं आहे, कोणत्या वेळी कोणतं तणनाशक घेणं गरजेचं आहे, हे देखील सोयाबीनच्या उत्पादनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. ते पुढील व्हिडिओच्या टप्प्यामध्ये आपण डिटेल त्याविषयी चर्चा करणारच आहोत. परंतु ते जसं तुम्ही म्हटले की उत्पादनावर सोयाबीनच्या परिणाम करणारे जे काही घटक आहेत, हे 4 ते 5 घटक आहेत. त्याच्यामुळे एक तर आपण वाण निवड करताना सर्व बाबींचा विचार करावा, जो की आपण त्याचं विषय मार्गदर्शन पुढे जाऊन करणारच आहोत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे लागवडीचं अंतर आणि लागवडीची जी पद्धत आहे त्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला सीड रेट आपण त्या हिशोबाने करू शकतो. बीज दर जो आहे तो महत्वाचा इथं येतो. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आपण नमूद केली ती म्हणजे बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. कारण का ज्या काही सुरुवातीच्या अवस्थेत समस्या येतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की विदर्भासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांचं क्षेत्र इतकं मोठं आहे की पेरणी संपत नाही, कुठं पाठीमागं फवारणी लगेच शक्य होत नाही. मग तशा परिस्थितीमध्ये ही बीज प्रक्रिया ही संयुक्तिक आहे. कारण का तर सुरुवातीच्या 12-15 दिवस आपल्याला तो अवधी मिळतो आणि मग फवारणी थोडीशी उशिरा जरी झाली तरी तिथं काम चालून जातं. बीज प्रक्रियेबद्दल आपण महत्वाची बाब सांगितली. त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन, जे की आपण सोयाबीनच्या मुळावर गाठी असतात त्यामुळे नत्र आपल्याला अतिरिक्त वापरायचं नाही, परंतु इतर काय अन्नद्रव्याचे ते संतुलित व्यवस्थापन याविषयी आपण पुढच्या व्हिडिओत सविस्तर चर्चा करू. शेतकरी बांधवांनो, आपण बीज प्रक्रिया करता का आणि करत असाल तर कशाची बीज प्रक्रिया आपल्याला प्रभावी वाटते हे कमेंट करून जरूर सांगा. आणि पेरणीच्या पद्धती ज्या अतुल सरांनी 2 सांगितल्या की टोकन पद्धत आहे आणि बीबीएफ पद्धत आहे, तर यापैकी आपल्याला उत्पादन जास्त देणारी पद्धत कोणती वाटली तेही कमेंट करून सांगायला विसरू नका. चलूया आपण पुढच्या भागाकडे. तर पहिलं महत्वाचं जे आपण चर्चा केली होती की वाणांची निवड करायची. मग आता शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि कालावधीनुसार आपण कशा पद्धतीने त्यांना सांगू शकतो की या वाणाकडे आपण गेलं पाहिजे, किंवा सुधारित जे वाण आहेत किंवा काही नवीन आलेले वाण आहेत, तर त्याविषयी आपण या ठिकाणी बोलूया. नक्कीच. म्हणजे मी आता जो आपण महत्वाचा मुद्दा बघितला या ठिकाणी की वाण सिलेक्शन. बरोबर. तर तेजस सर कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचा प्रकार असतो. म्हणजे हलकी जमीन असेल, बरोबर, मध्यम असेल किंवा भारी जमीन असेल. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला ज्या वेळेला आपण वाण निवड करतो ना, त्यावेळेला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला कोणतं वाण निवडणं गरजेचं आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. समजा आपली हलकी जमीन आहे आणि हलकी जमिनीमध्ये आपण उशिरा पक्व होणारे जर वाण निवडले आणि आपल्याकडे पाणी देण्याची जर सुविधा नसेल तर त्या ठिकाणी तुमच्या उत्पादनावर परिणाम डायरेक्ट येणार आहे. म्हणजे काय होणार आहे की तुमच्याकडे पाणी देण्याची सुविधा नाही, तुमची जमीन हलकी आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची तुमच्या जमिनीची क्षमता नाही आणि तुम्ही उशिरा पक्व होणारे वाण त्या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे. मग अशा वेळेला जर पाऊस वेळेवर पडला नाही आणि तुमच्याकडे पाणी नसेल तर तुमच्या सोयाबीनचं उत्पादन आहे 30 ते 40% त्या ठिकाणी कमी होणार. म्हणून तुम्हाला तुमची हलकी जमीन असेल तर लवकर किंवा मध्यम पक्व होणारे वाण तुम्हाला त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. दुसरं, तुमच्याकडं मध्यम जमीन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, मध्यम पक्व होणारे जे वाण आहेत त्याची निवड. तुम्ही उशिरा पक्व होणारे वाण देखील मध्यम जमिनीमध्ये सिलेक्शन करू शकता, पण त्या ठिकाणी तुम्हाला एखादं पाणी देण्याची सुविधा असणं म्हणजे पावसामधला जो काही गॅप वाढला तर जे काही अवस्था आहे, फुलोरा अवस्था असेल, शेंग्या भरण्याची अवस्था असेल, त्यावेळेला पाण्याचा जर ताण पडला तर उत्पादनावर परिणाम होतो. मग त्यावेळेला एखादं पाणी देण्याची जर सुविधा असेल तर मध्यम जमिनीमध्ये तुम्ही उशिरा पक्व होणारे वाण देखील त्या ठिकाणी निवडू शकता. जी भारी जमीन आहे, तर भारी जमिनीमध्ये तुम्हाला जर अधिक आणि चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकरी बंधूंनो, भारी जमिनीमध्ये तुम्हाला
उशिरा पक्व होणारे वाणांची निवड तुम्ही सहजपणे करू शकता आणि त्याच्यातून चांगलं उत्पादन घेऊ शकता. जसं सुरुवातीलाच तेजस सरांनी आपल्याला काय सांगितलं की जे अमेरिका किंवा बाहेरच्या देशांमध्ये उशिरा पक्व होणारे वाण असल्यामुळे त्यांची उत्पादकता जास्त आहे. आपल्याकडं लवकर येणारे वाण आहेत, मध्यम आहे, उशिरा पण पक्व होणारे वाण आहेत, पण त्याची जी काही पक्वता आहे ते 100 ते 105 दिवसाच्या आसपासच आहे. मग असे वाण जर आपण निवडले भारी जमिनीमध्ये ज्याचा 100 ते 105 दिवसाचा कालावधी आहे, तर निश्चितच त्याचं उत्पादन तुम्हाला चांगलं मिळणार आहे. मग आपण आता बघितलं की जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला कोणतं वाण निवडणं गरजेचं आहे. दुसरी याच्यामध्ये महत्वाची म्हणजे मुद्दा असा आहे की काही वाण जे आहेत तुम्हाला सरळ उभट वाढतात आणि काही वाण जे आहेत तुमचे त्यांना पसरणारे आहेत, त्यांना फांद्या आहेत. मग अशा वेळेला बीज दर सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. तर त्याच्याविषयी पण आपण जसं जसं व्हरायटी बद्दल आपण बोलू त्याविषयी पण आपण चर्चा करू. तर आता याच्यामध्ये तुम्हाला तुमची जमीन हलकी आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी व्हरायटी सिलेक्शन जर करायचं असेल तर मी आता ज्या व्हरायटी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे त्याचा तुम्ही विचार नक्की करू शकता. याच्यामध्ये पहिली जी व्हरायटी आहे JS 9305 म्हणजे 9305 ही जी व्हरायटी आहे ही 90 ते 98 दिवसाच्या आसपास याची पक्वता आहे. आता ही जी व्हरायटी आहे ही सरळ वाढणारी आहे शेतकरी बंधू. मग सरळ वाढणारी व्हरायटी असल्यामुळे याचा जो बीज दर तुम्हाला ठेवायचा आहे तो 30 ते 35 किलोच्या आसपास याचा एकरी बीज दर तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. एकरी बीज दर एवढा ठेवायचे कारण काय आहे की तुम्हाला झाडांची जी संख्या आहे ती 4 ते 4.5 लाखाच्या आसपास सोयाबीनची संख्या आपल्याला या ठिकाणी ठेवायची. तुम्ही याचा बीज दर जर कमी ठेवला तर काय होणार आहे, हे वाण सरळ वाढणार आहे, याला फुटवा येणार नाही. तुम्ही जेवढं बीज जर जास्त ठेवशाल कमी ठेवशाल त्याचं जे काही एकरी म्हणजे प्लांट पॉप्युलेशन रोपांची संख्या आहे ती कमी असणार आहे. त्याच्यामध्ये अंतर वाढणार आहे. अंतर जरी रोपांमध्ये वाढलं तर ह्या व्हरायटीचं हे आहे की ते सरळ वाढतं, त्याच्यामुळे त्याला फुटवा येणार नाही, तुमचं उत्पादन त्या ठिकाणी कमी होणार. त्याच्यामुळे तुम्हाला 30 ते 35 किलो एकरी याचं बीज दर राखणं गरजेचं आहे. हे जे काही वाण आहे हे जे काही म्हणजे मॅच्युरिटी झाल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला काढणीला येतो त्यावेळेला 10 ते 12 दिवस याची जी काही शेंगा आहेत हे तशाच राहतात, फुटत नाही. म्हणजे जर तुम्हाला तसं काही म्हणजे तुमचा काही पाणी द्यायची सुविधा नसेल आणि हार्वेस्टिंगला किंवा काढणीला तुम्हाला कालावधी लागला तरी देखील हे वाण ह्या शेंगा ज्या आहेत त्या फुटणार नाही. तर हे एक बेनिफिट तुम्ही याचं म्हणू शकता. आणि याच्यामध्ये 3 ते 4 दाण्यांच्या जे काही बिया येण्याचे जे काही शेंगा आहेत ते 3 ते 4 दाणे 20 ते 25% या व्हरायटीमध्ये 3 ते 4 दाण्यांच्या शेंगा आपल्याला मिळू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही हलकी जमीन असेल तर तुम्ही 9305 ही व्हरायटी त्या ठिकाणी निवडू शकता, परंतु कमी अंतरावर. दुसरी गोष्ट तुम्हाला याच्यापेक्षा लवकर येणारी व्हरायटी जर तुम्हाला सिलेक्शन करायची असेल म्हणजे तुमची अगदीच हलकी जमीन आहे आणि थोडंसं तुम्हाला पाणी देण्याची सुविधा नाहीये तुमच्याकडे, 1-2 पावसावर तुम्हाला जर वाण काढायचं असेल तर JS 9560 म्हणजे 9560 ही जी व्हरायटी आहे ती तुम्ही घेऊ शकता. कारण की ती जी आहे ती 82 ते 85 दिवसामध्ये लईतल्या 88 दिवसामध्ये परिपक्व, खूपच कमी कालावधीची व्हरायटी आहे. त्याच्यामुळे याचं उत्पादन देखील तुम्हाला त्या पटीत म्हणजे कमी उत्पादन याचं मिळणार आहे हे लक्षात घ्या. याचा बीज जर तुम्हाला थोडा जास्त ठेवायचा आहे 40 ते 45 किलोच्या आसपास याचा तुम्हाला बीज जर ठेवायचा आहे. हलक्या जमिनीमध्ये तुम्ही याची म्हणजे निवड करू शकता. याच्यानंतर जर तुमच्याकडे थोडीशी मध्यम जमीन आहे आणि आता ह्या 2 व्हरायट्या तुम्हाला मी सांगितल्या ह्या उभट वाढणाऱ्या व्हरायट्या आहेत, बरोबर आहे. तिसरी प्रकार जो आहे तो उभट वाढणारच आहे. पहिल्या 2 व्हरायट्या सांगितल्या ह्या सुधारित वाण आहे, परंतु तिसरी जी आहे ती एक संशोधित वाण आहे AS 1155. ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी तुमची उभी वाढते, परंतु याची खासियत अशी आहे शेतकरी बंधूंनो, याच्या जमिनीपासून पुढच्या शेंड्यापर्यंत पूर्णपणे याला शेंगा लागतात. म्हणजे याचं उत्पादन तुम्हाला निश्चितच चांगलं मिळणार आहे. याचं मध्यम जमिनीमध्ये याची निवड तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे पाणी देण्याची जर सुविधा असेल निश्चितच हे जे काही वाण आहे हे तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाणार आहे. 100 ते 105 दिवसाच्या कालावधीमध्ये हे परिपक्व होतं, म्हणजे मध्यम पक्वता कालावधी याचा आहे. आणि हे जे काही वाण जे आहे ह्या वाणामध्ये देखील म्हणजे तुम्हाला काढणीचा कालावधी 10 ते 12 दिवस जरी वाढला तरी देखील याच्या जे काही शेंगा आहेत त्या फुटत नाही. म्हणजे एक बेनिफिट ऍडिशनल बेनिफिट या व्हरायटीमध्ये आहे. आणि जमिनीपासून शेंड्यापर्यंत
म्हणजे शेंगा लागल्यामुळे याचं उत्पादन तुम्हाला या ठिकाणी चांगलं मिळणार आहे. तर हे झाले उभट वाढणारे वाण, आणि त्याच्यामध्ये हलकी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल, याच्यामध्ये आपल्याला कोणतं वाण निवडायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आता याच्यानंतर तेजस सर, आपल्याला जे फांद्या फुटणारे जे वाण आहेत त्याच्यामध्ये देखील 2 प्रकार फुटतात. याच्यामध्ये मध्यम फांद्या फुटणारे वाण आणि जास्त प्रमाणामध्ये फांद्या फुटणारे वाण. आता याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे कमी मध्यम जे काही फांद्या फुटणारे वाण जे आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रचलित जी व्हरायटी आहे JS 335, ही खूप पूर्वीपासून व्हरायटी चालत आलेली आहे आणि आज देखील तेजस सर त्याचा परफॉर्मन्स तेवढाच चांगला आहे. हे जे काही वाण आहे JS 335, हे जर आपल्याला ड्राय स्पेल आला तर त्या म्हणजे कमी पाण्याचा तरी ताण बसला तरी त्याला सहन करण्याची क्षमता, म्हणजे दुष्काळ थोडाफार कालावधी आला तरी देखील हे JS 335 हे जे वाण आहे ते तग धरून राहतं. आता शेतकरी बंधूंनो, याचा परिपक्वताचा कालावधी जो आहे, आता मी तुम्हाला काय म्हटलं, हे जे आहे हे मध्यम, म्हणजे याला फांद्या फुटतात पण कमी प्रमाणामध्ये फुटतात. तर याच्यासाठी बीज दर जो आहे तो तुम्हाला 25 ते 30 किलो या वाणाचा तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण बीज दर जास्त घेतला होता कारण की ते उभट वाढणार वाण आहे. याच्यामध्ये मध्यम प्रकारामध्ये फांद्या फुटतात म्हणून याचा बीज दर आपण 25 ते 30 किलो पर्यंत नेऊ शकतो. ह्या वाणाची खासियत अशी आहे, हे जे वाण आहे थोड्याफार प्रमाणामध्ये रोगाला कमी बळी पडतं आणि याच्यामध्ये जो चक्री भुंगा जो प्रादुर्भाव जो होतो, याला सुरुवातीला हे म्हणजे थोडस प्रतिकारक्षम वाण आपण समजू शकतो. जास्त प्रादुर्भाव झाला तर निश्चितच त्याला परिणाम होणारच आहे. पण एक सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडासा प्रतिकूल म्हणजे परिणाम हे वाण दाखवतं चक्री भुंग्यासाठी. तर याची निवड देखील तुम्ही करू शकता. म्हणजे तुमची जमीन थोडीशी मध्यम आहे आणि तुम्हाला म्हणजे 95 ते 98 दिवसाचा कालावधी मध्यम परिपक्वता आहे, त्या ठिकाणी तुम्ही JS 335 ची निवड आरामशीर करू शकता. याचं देखील उत्पादन त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मिळू शकतं. याच्यामध्ये एक ऍडिशनल एक व्हरायटी अजून एक आहे जी आता सध्या प्रचलित पण आहे, MAUS 612. ही व्हरायटी थोडा याचा पक्वतीचा कालावधी जो आहे 100 दिवसाच्या आसपास जातो. परंतु याच्यामध्ये जसं मी तुम्हाला JS 335 मध्ये सांगितलं की पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे, तर ह्या व्हरायटीमध्ये देखील थोडासा ताण जो आहे तो सहन करू शकते. तुमच्याकडं मध्यम ते भारी जमीन जर असेल तर तुम्ही ही व्हरायटी निश्चितच लावू शकता. पाणी जर असेल तुमच्याकडं तर याचं उत्पादन तुम्हाला या ठिकाणी चांगलं मिळणार आहे. तर मी तुम्हाला आता जे सांगितलं, आपण ज्यांची फांद्या फुटतात, मध्यम फांद्यामध्ये फुटण्यामध्ये आपण ह्या 2 व्हरायट्यांचं डिस्कशन केलं. परंतु तेजस सर, आता महाराष्ट्र नाही, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, या दुसऱ्या राज्यांमध्ये देखील जी व्हरायटी खूप आता प्रचलित आहे आणि ज्याचं शेतकरी खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेतात ती म्हणजे KDS 726. बरोबर, फुले संगम. तर ही व्हरायटी आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये लावणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो ते लक्षात घ्या. कारण की काय होतं, आपण ह्या व्हरायटीचं जर सिलेक्शन आपल्याकडे हलकी जमीन असेल आणि पाणी द्यायची जर सुविधा नसेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही ह्या KDS 726 जर सिलेक्शन केलं तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला तुमच्या सोयाबीनचं उत्पादन फार कमी येणार, हे लक्षात घ्या. ह्या व्हरायटीला जमीन चांगली लागते, ह्या व्हरायटीला मॅनेजमेंट चांगलं लागतं आणि ह्या व्हरायटीला पाण्याची सुविधा असणं गरजेचं आहे. बरोबर, तरच याचं उत्पादन तुम्ही चांगलं घेऊ शकता. आणि मी तुम्हाला आता ज्या व्हरायट्या सांगितल्यात त्याच्यापेक्षा निश्चितच ह्या व्हरायटीचं उत्पादन तुम्हाला चांगलं मिळणार. तर KDS 726 ही व्हरायटी भारी जमीन आणि ज्या ठिकाणी चांगलं मॅनेजमेंट आहे त्या ठिकाणी तुम्ही हमखास डोळे झाकून ही व्हरायटी तुम्ही कलेक्शन करू शकता. आता जे मागाशी मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यामध्ये फुटवा जास्त येतो ती अशी व्हरायटी आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुटव्यांची संख्या जास्त आहे, विस्तार जास्त होतो, झाडांमध्ये शेंगाचं प्रमाण चांगलं असतं, त्याच्यामुळं याचं जे काय आहे उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. मग शेतकरी बंधूंनो, ह्या ठिकाणी एक अजून काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. अशी व्हरायटी लागवड करताना तुम्हाला जो सीड रेट आहे, बीज दर आहे, तो देखील व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. जर तुम्ही ह्या ठिकाणी जास्त बीज दर, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं 35 किलो, 40 किलो, 45 किलो जे सुरुवातीच्या व्हरायट्यांमध्ये मी जो बीज दर सांगितलाय, तो बीज दर तुम्ही ह्या जर व्हरायटीला वापरला, एकरी जर तुम्ही 40 ते 45 किलोचा जर बीज दर घेतला तर तुमचं उत्पादन घटणार आहे. का घटणार आहे? याच्यामध्ये दाटी होणार आहे
आणि ह्या दाटी वाढल्या झाल्यामुळे याला फांद्या फुटणार नाही व्यवस्थित. बरोबर. आणि फांद्या जास्त फुटल्या नाही तर याची दाटी झाली तर याच्यावरती व्हाईट फ्लाय म्हणजे सफेद माशीचा अटॅक खूप मोठ्या प्रादुर्भाव होऊ प्रमाणामध्ये शकतो. होतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये सफेद माशीचा अटॅक झाला किंवा याची वाढ चांगली झाली नाही, हे सरळ जर वाढलं तर याचा उत्पादनामध्ये परिणाम होणार आहे. म्हणून ह्या व्हरायटीचा बीज जर तुम्ही सिलेक्शन करताना 20 ते 25 किलो एकरी याच्यापेक्षा जास्त बीज जर तुम्हाला ह्या व्हरायटीचा घ्यायचा नाही. केडीएस 726 या व्हरायटीचा बीज जर शेतकरी म्हणून तुम्हाला 20 ते 25 किलो एकरी घ्यायचं. बरोबर. आता याची लावगड जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं बीबीएफ पद्धत असेल किंवा टोकन पद्धत असेल, ह्या दोन पद्धतीने जर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर लावगड केली ना तर निश्चितच तुम्हाला याचं उत्पादन म्हणजे बाकीच्या व्हरायटीपेक्षा तुम्ही चांगलं घेऊ शकता. आता हे झालं केडीएस 726. याचा जो कालावधी आहे 105 ते 110 दिवसापर्यंत हे परिपक्व म्हणजे उशिरा परिपक्व होणार वाण आहे. उशिरा परिपक्व, योग्य व्यवस्थापन आणि जास्त उत्पादन आणि भारी. हे अतुल सरांचा अनुभव किंवा इतर शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार अतुल सर बोलताय. पण शेतकरी बांधवांना आपणही कमेंट करून सांगू शकता की केडीएस 726 बद्दल आपला अनुभव काय, आपण जर त्याची लागवड केली असेल तर आपल्याला इतर वाणांच्या तुलनेमध्ये आपल्याला काय अनुभव आला हे आपण या कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. अतुल सर अजून काही वाण असेल याच्यामध्येच म्हणजे ज्या जास्त फुटवा होणारे वाणांमध्येच एक केडीएस 753 एक व्हरायटी आहे, ती देखील याच्यामध्येच येते. त्याला देखील चांगला फुटवा फुटतो. याचा फक्त परिपक्वतेचा कालावधी याच्यापेक्षा 5 दिवस लवकर येतो. म्हणजे केडीएस 726 जर 105-110 दिवसामध्ये येत असेल तर हे 100 ते 105 दिवसामध्ये याचा परिपक्वतेचा कालावधी या व्हरायटीचा आहे. याच्यामध्ये देखील फुटवा चांगला येतो. त्याच्यामुळे याचा बीज दर देखील तुम्हाला जसा मी तुम्हाला केडीएस 726 सांगितलं त्याचप्रमाणे 20 ते 25 किलो बीज दर तुम्हाला एकरी याचा ठेवायचा आहे. याचं देखील तुम्ही बीबीएफ असेल किंवा टोकन पद्धतीने जर लागवड केली निश्चितच तुम्हाला चांगलं उत्पादन ह्या व्हरायटीमध्ये मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, ह्या ज्या काही व्हरायटी मी आता तुम्हाला सांगितल्या याच्यामध्ये अजून एक संशोधित वाण जे आहे AS 1177 हे वाण आहे. याचा देखील परिपक्वतेचा कालावधी जो आहे तो 100 ते 105 दिवसाच्या आसपास आहे. हा देखील चांगला फुटवा येणार वाण आहे. याचं देखील मॅनेजमेंट जर तुम्ही चांगलं केलं तर निश्चितच याचं उत्पादन तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता. आणि ह्या वाणामध्ये म्हणजे पाण्याचं नियोजन पण तुम्हाला त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, आता आपण विविध प्रकारची जी काही वाणं आहे या ठिकाणी बघितली. तुम्हाला जमिनीचा प्रकार असेल किंवा तुम्हाला तुमचा म्हणजे पक्वतेचा कालावधी असेल याच्यानुसार तुम्हाला वाण सिलेक्शन करणं गरजेचं आहे. अतुल सर, आपण इतक्या सगळ्या वाणांबद्दल बोललो, वेगवेगळ्या पक्वतेचा कालावधी पाहिला, जमिनीचा प्रकार पाहिला, त्या वाणांची खासियत पण पाहिली. परंतु मग आता शेतकरी बांधवांकडे जर समजा क्षेत्र जास्त आहे म्हणजे 2 एकर 3 एकर वाल्यांनी कदाचित एकच वाण निवडेल, परंतु ज्याच्याकडे क्षेत्र जास्त आहे 5 एकर 10 एकर 15 एकर, मग त्यांनी एकच वाणा सोबत जावं की वेगवेगळे वाण निवडावे, किंवा याच्याबद्दल आपलं काय मत आहे, आपला अनुभव काय? निश्चितच म्हणजे आपण जो काही सोयाबीनच्या उत्पादनाबद्दलचा आपण या ठिकाणी डिस्कशन करतो याच्यामध्ये तुम्ही जो आता मुद्दा काढला तो पण अतिशय महत्वाचा आहे. सर, हा मुद्दा का महत्वाचा आहे शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला तुमच्याकडे जास्त जमीन असते, समजा 5 एकर 10 एकर जमिनीचं क्षेत्र असेल, त्या ठिकाणी तुम्ही वाण सिलेक्शन करताना तुम्हाला त्याचा पक्वतेचा कालावधी देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ते का गरजेचं आहे की काही वेळेला काय होतं, अवकाळी पाऊस होतो किंवा आपल्या जे काही शेंगा भरण्याची स्टेज असेल किंवा फुलांची स्टेज असेल आणि त्या ठिकाणी जर वातावरणाच्या बदलामुळं जास्त प्रमाणामध्ये जर पाऊस झाला तर त्या वेळेला आपण जर सेम एकाच वेळेला परिपक्व होणारे जर वाण जर निवडले तर त्यावेळेला काय होतं, पूर्णपणे आपल्या क्षेत्रामधले असलेल्या सोयाबीनचं नुकसान त्या ठिकाणी होतं. त्याच ठिकाणी जर आपण वेगवेगळे परिपक्व होणारे जर वाण निवडले आणि पावसाचा प्रादुर्भाव जरी झाला, पाऊस जरी आला, तरी त्या स्टेजमध्ये समजा फुलांची संख्या असेल किंवा शेंगा भरण्याची असेल, ते जे वाण त्या स्टेजला आहे त्या वाणालाच त्याचा प्रादुर्भाव होणार आहे, प्रॉब्लेम होणार आहे. परंतु जे अर्ली वाण असेल किंवा लेट वाण आहे त्या वाणाला त्याचा प्रॉब्लेम होणार आहे. बरोबर. मग याच्यामुळे काय होईल, ऍटलिस्ट आपल्याकडे 1-2 व्हरायटी अशा राहतील ज्याचं उत्पादन आपण घेऊ शकतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला जर आपलं क्षेत्र जास्त असेल तर त्यावेळेला रोग आणि कीड याचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा एकाच वेळेला आपल्याला 5 एकर 10 एकरामध्ये शेतकऱ्यांना स्प्रे घेणं शक्य होत नाही. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सुद्धा लागतात. तर त्यावेळेला आपल्याला जर आपण वेगवेगळ्या परिपक्व होणारे जर वाण निवडले तर त्यावेळेला आपण त्याच्यानुसार आपण रोग किडीचं व्यवस्थापन सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो. तिसरी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे काढणी. जर एकाच वेळेला काढणी आली
आणि काढणीच्या वेळेला जर पाऊस झाला हो. तर त्यावेळेला जे काही म्हणजे एकाच वेळेला परिपक्व होणार जर सोयाबीन आलं आणि काढणीला आलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होऊ अगदी शकतो. बरोबर. त्यामुळं जर वेगवेगळ्या म्हणजे परिपक्वतेच्या व्हरायटी जर आपण या ठिकाणी सिलेक्शन केला तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. जर तुमच्याकडे 5 एकर क्षेत्र आहे शेतकरी बंधूंनो, तर त्यावेळेला एखाद्या एकरामध्ये तुम्हाला लवकर परिपक्व होणारं वाण निवडा. 2 एकरामध्ये जर तुमची मध्यम जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक मध्यम परिपक्वतेचं वाण निवडा. आणि एखाद्या एकरामध्ये जी जमीन भारी आहे त्या ठिकाणी उशिरा परिपक्वतेचं वाण जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी परत लागवडीच्या निवडा. पद्धती पण तिन्हीसाठी वेगवेगळ्या ठेवा. लागवडीच्या पद्धती पण तुम्हाला त्या ठिकाणी तिन्हीसाठी तुम्ही वेगळ्या ठेवल्या तर निश्चितच हा जो मुद्दा आहे तो तुमच्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये निश्चितच प्रभावी राहणार. अगदी बरोबर. शेतकरी बांधवांनो, आपला अनुभव याविषयी काय, की आपण KDS 726 जसं अतुल सर बोलले की खूप उत्पादन देणारी वाण, उत्पादन क्षम वाण आहे. मग आपण सरसकट उत्पादनाच्या मोहात पडून KDS 726 लावता की विविध वाण आपण प्रयोग करता, तेही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर सांगा, जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांना आपला अनुभव आहे तो फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. जसं लागवडीच्या वाणांबद्दल आपण बोललो आणि त्यासोबतच आपण बियाण्याचा दर यावरही चर्चा केली. मग आता बीज प्रक्रिया जी आपण धोका जो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जसं तुम्ही मगाशी बोलले होते की चक्री भुंग्याचा आहे किंवा खोडमाशीचा आहे, मग तो सुरुवातीच्या अवस्थेतला धोका टाळण्यासाठी फक्त बीज प्रक्रिया आहे की आणखीन काही त्याचं महत्व आहे, आणि कशाची बीज प्रक्रिया आणि कधी केली पाहिजे किंवा बीज प्रक्रियेची पद्धत काय असावी ते आपण सविस्तर सांगावं. निश्चितच म्हणजे बीज प्रक्रिया मगाशी आपण सुरुवातीचाच मुद्दा आपण चर्चेला होता की बीज प्रक्रिया सोयाबीन पिकामध्ये किती महत्वाची आहे. आता बीज प्रक्रिया आपल्याला करायची असेल ती कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, कुठल्या कुठल्या रसायनाचे आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे उपयोग करणं गरजेचं आहे आणि कशासाठी. बरोबर. आता याच्यामध्ये बीज प्रक्रिया करताना आपल्याला 2 मुद्दे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सोयाबीन पिकामध्ये जसं मगाशी म्हटलं की खोडमाशी असेल किंवा चक्रीभुंगा आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रादुर्भाव करतो, तो येऊ नये म्हणून आपल्याला जर आपण रासायनिक म्हणजे इन्सेक्टिसाइडची जर त्या ठिकाणी प्रक्रिया जर केली तर निश्चितच तो सुरुवातीचा येणारा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो. बरोबर. मग याच्यासाठी आपल्याला थायोमिथाक्झाम हे जे काही औषध आहे 30% FS फॉर्म्युलेशन मध्ये, बरोबर, तर FS फॉर्म्युलेशन लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो. या फॉर्म्युलेशनचं जे काही औषध आहे ते आपल्याला त्या सोयाबीन पिकावर त्याची बीज प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता ही बीज प्रक्रिया करताना आपल्याला एकरी म्हणजे किलोला आपल्याला हे 10 ml पर्यंत आपण ते औषध किलोला आपण घेऊ शकतो. मग आपलं 20 किलो आहे किंवा 35 किलो आहे, 1 किलोला आपल्याला 10 ml हे थायोमिथाक्झाम 30% वालं जे FS वाला 10 किलोला 10 ml किलोला 10 ml. हे झालं जे आपला खोडमाशी किंवा चक्रीभुंग्याचा म्हणजे आपल्याला बंदोबस्त जर करायचा असेल तर ही बीज प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. तुमचा चारकोल रॉट किंवा मरीची संख्या तुमच्या जमीन म्हणजे पिकामध्ये वारंवार जर तुम्ही अनुभवला असेल आणि येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कार्बोक्झिन आणि थायरम ह्या बुरशीनाशक संयुक्त बुरशीनाशक येतं मार्केटमध्ये, त्याची प्रक्रिया तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता सोयाबीन मध्ये जसं मगाशी आपण म्हटलं की सोयाबीनच्या मुळांवरती गाठी ज्या आहेत ज्या हवेतला नत्र स्थिरीकरण करतात, तर शेतकरी बंधूंनो ह्या ज्या काही आपण बीज प्रक्रिया करणार आहे हे रासायनिक बीज प्रक्रिया झाली आणि ती जी आहे ती जीवाणूंची बीज प्रक्रिया आहे. मग ह्या 2 बीज प्रक्रिया करताना आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे ते महत्वाचं आहे. ज्या केमिकल बीज प्रक्रिया रासायनिक बीज प्रक्रिया जी आपण करतो ती आपण सुरुवातीला करून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये ती करून घ्यायची आणि ज्या वेळेला आपल्याला लागवड करायची आहे लागवड करण्याच्या 2 ते 3 तास आधी जीवाणूंची आपल्याला बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करायची आहे. जीवाणूंची बीज प्रक्रिया करताना आपल्याला रायझोबियम जे आहे जीवाणू संदर्भक ते घ्यायचं आहे, ते 25 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे. दुसरं जे आहे आपल्याला PSB जे आहे ते घ्यायचं आहे आणि तिसरं अमोनियम मॉलिब्डेट हे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. 4 ग्रॅम प्रति एकरी आपण त्याचा डोस वापरू शकतो. हे अमोनियम मॉलिब्डेट आपल्याला त्या ठिकाणी का टाकायचं आहे की ज्या गाठी आहे त्या गाठींची संख्या वाढण्याचं काम जे आहे हे मॉलिब्डेट हे अन्नद्रव्य करत असतं. म्हणून आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण ह्या 2 प्रक्रिया केल्यानंतर ज्या वेळेला हे जे बीज आहे जमिनीमध्ये जाणार आहे त्यावेळेला हे जे काही बुरशीनाशक असेल किंवा चक्रीभुंगा असेल किंवा खोडमाशी आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याची जी काही बाल्यावस्था आहे जर ती बाल्यावस्था त्या ठिकाणी आली किंवा त्या बीज प्रक्रिया केल्यानंतर आपलं जो काही नवीन जे रोप तयार होणार आहे त्या रोप मध्ये ती जी काही जोमदारपणा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि जो काही नंतर अळीचा जो काही प्रादुर्भाव होणार आहे
तो प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी टाळता येऊ शकतो. म्हणजे अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जो प्रादुर्भाव आहे, तिथं आपण ही प्रतिबंध सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला ही बीज प्रक्रिया खूप महत्वाची आहे. जसं आता आपण बीज प्रक्रियेबद्दल सविस्तर बोललो, शेतकरी बांधवांनो कमेंट करून आपण या ठिकाणी नमूद करा की आपण या तिन्ही बीज प्रक्रिया करता का, किंवा फक्त जीवाणूची बीज प्रक्रिया करून आपण नत्राचं गाठी जे आहेत ते वाढवण्याचं काम करता. आपला जो काही अनुभव आहे किंवा आपली जी पद्धत आहे ती इथं जरूर नमूद करा. अतुल सरांना पुढचा प्रश्न की सोयाबीन पिकामध्ये आपल्याला तण व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. पिकाची आणि तणांची जी स्पर्धा आहे तर ती खूप उत्पादनाला मारक असते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात क्षेत्र आणि असणारी मजुरांचा तुटवडा यासाठी रासायनिक तण नियंत्रण याकडे ओघाने जाणं गरजेचं आहे आणि ते शेतकरी बऱ्यापैकी करतात पण. परंतु त्याला काही शास्त्रशुद्ध असं आहे का की बऱ्याच वेळेला असं होतं की बाजारामध्ये तण उगवण्यापूर्वीचे पण तणनाशक आहेत, तण उगवणी नंतरचे लगेच आहेत आणि थोडंसं पीक मोठं झाल्यानंतरचे पण आहेत. मग आता याच्यामध्ये कोणतं निवडणं योग्य किंवा कोणत्या तणनाशकासोबत आपण गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रभावी त्याचे परिणाम मिळतील, त्याविषयी आपलं काय मत आहे? निश्चितच म्हणजे आता ते सर म्हणजे मार्केटमध्ये आपण जर बघितलं विविध तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि काय वेळेला असा शेतकऱ्यांचा अनुभव पण आपण ऐकलाय की तणनाशक मी मारलं पण मला रिझल्ट मिळाला नाही. बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या अशा म्हणजे तक्रार येत असते की मी तणनाशक वापरलं पण मला रिझल्टच मिळाला. तर शेतकरी बंधूंनो, तणनाशक वापरण्याची पद्धत असेल किंवा त्याचा कालावधी असेल किंवा कोणत्या वेळेला कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं आहे, सिलेक्टिव्ह असेल, नॉन सिलेक्टिव्ह असेल, अशा वेगवेगळ्या म्हणजे पद्धती आहेत जेणेकरून त्या तणनाशकाचा रिझल्ट जो आहे तो अवलंबून असतो. तर शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला कोणतंही तणनाशक कोणत्याही पिकामध्ये तुम्ही त्यावेळेला घेता त्यावेळेला त्याचा एकरी डोस हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही एकरी पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते देखील खूप महत्वाचं आहे. तुम्ही जे योग्य तणनाशक निवड केली आहे का ते महत्वाचं आहे. तुमच्या तणांची जी अवस्था आहे ती देखील तणनाशकाचा प्रभावी रिझल्ट येण्यासाठी कारणीभूत असते. आणि जे काही तुम्ही पाणी वापरता त्या पाण्याची क्वालिटी कशी आहे. जर पाण्याची क्वालिटी चांगली असेल तर तणनाशकाचा रिझल्ट जो आहे तो निश्चितच तुमचा चांगला येणार आहे. पाण्याची क्वालिटी जर खराब असेल आणि तुम्ही जरी ह्या सर्व गोष्टी जरी फॉलो केल्या तरी तुमचा तणनाशकाचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला मिळत नाही, पाहिजे असं मिळत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या वेळेला तुम्ही तणनाशक म्हणतो शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला तुम्ही तणनाशक वापरता त्यावेळेला ऍटलिस्ट चांगलं पाणी तुम्ही निवडा. चांगलं पाणी निवडा, पाण्याचं प्रमाण योग्य घ्या, एकरी जे काही डोस आहे तो व्यवस्थित घ्या, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जो आहे तुमच्या तणांचं नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे. आणि तण जर चांगलं नियंत्रण जर झालं तर सोयाबीन किंवा कोणतंही पीक जे आहे त्याचं उत्पादन आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकतो. आता जसं तुम्ही म्हटले की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक उपलब्ध आहेत, तर आम्ही किंवा शेतकऱ्यांनी कोणतं तणनाशक निवडणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये 2-3 प्रकार पडतात ते सर, की तण उगवणी पूर्वीचं तणनाशक असते, तण उगवल्यानंतरचं पण तणनाशक असते. दुसरं सिलेक्टिव्ह एक तणनाशक असते, नॉन सिलेक्टिव्ह आपण जे काही हरळी वगैरे असे ओपन फील्ड मध्ये आपण मारत असतो, पण सोयाबीन वगैरे जे काही आपले पीक आहे त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह तणनाशकाचा आपल्याला वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला तुम्ही तणनाशक सिलेक्शन करता त्यावेळेला जे तण तुम्हाला पेरल्यानंतर तण उगवणी पूर्वीचं तणनाशक जर तुम्हाला फवारणी करायची गरज असेल तर त्यावेळेला एक प्रचलित पेंडीमिथिलिन नावाचं तणनाशक मार्केटमध्ये मिळतं. आता तुम्ही काय करता, दुकानात जाता, पेंडीमिथिलिन द्या, पेंडीमिथिलिन घेऊन येता आणि तुम्ही फवारता. पण शेतकरी बंधूंनो, पेंडीमिथिलिन मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत आणि ते 2 जे प्रकार आहेत आणि त्याची वापरण्याची पद्धत सुद्धा वेगळी आणि त्याच्यावरती त्याच्या तणनाशकाचा परिणाम जो आहे तो अवलंबून आहे. अगदी बरोबर. तर याच्यामध्ये पेंडीमिथिलिन 30% वालं एक मार्केटमध्ये मिळतं, पेंडीमिथिलिन 38.7% वालं मार्केटमध्ये मिळतं. पेंडीमिथिलिन 30% जे आहे ते इसी फॉर्म्युलेशन आहे, त्याचं फॉर्म्युलेशन म्हणजे ते वेगळं आहे आणि पेंडीमिथिलिन 38.7% वालं जे आहे त्याचं फॉर्म्युलेशन वेगळं आहे, ते CS फॉर्म्युलेशन, कॅप्सूल सस्पेन्शन हे फॉर्म्युलेशन आहे. हे 2 वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन मध्ये आहे. मग याचा वापर करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. ही पद्धत जर चुकवली तर त्याचा परिणाम चांगला मिळणार नाही. तर याच्यामध्ये ज्या वेळेला आपण पेंडीमिथिलिन 30%चा वापर ज्या वेळेला करत असाल तर शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला आपली पेरणी होते, पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला त्याचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. परंतु पेंडीमिथिलिन 30% वापर करताना आपल्या जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीमध्ये जर ओल नसेल तर पेंडीमिथिलिन 30% तुमचं पाहिजे असं काम करणार नाही, तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार.
म्हणजे पेरणी केल्यानंतर जर ओल असेल आणि हा. पेंडीमिथालीन 30% वापरलं तर परिणाम आहे. परिणाम चांगला आहे. परंतु 30% जर वापरलं आणि नंतर ओल आली तर त्याचा उपयोग होणार नाही. नाही. कारण त्याचा जो लेअर Layer आहे. बनणार नाही. तो काय होतं, हा. हे फवारल्यानंतर एक जमिनीवर लेअर तयार हो. होतो आणि लेअर तयार झाल्यानंतर याच्यावर जर पाणी केलं तर तो लेअर तेवढा प्रभावित Disturb होतो. डिस्टर्ब होत हम्म. नाही. त्याच्यामुळं आपल्याला पेंडीमिथालीन 30% ज्यावेळेला आपण फवारतो त्यावेळेला आधी जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे आणि मग याचा जर तुम्ही स्प्रे घेतला तर निश्चितच जे तण आहे ते उगण्यापूर्वीच त्याचा नायनाट होणार, कारण की एक लेअर त्या ठिकाणी बनणार आहे. हा. आता याच्या उपर पेंडीमिथालीन 38.7% जो CS फॉर्म्युलेशन आहे त्याचं हो. सर, हे कॅप्सूल सस्पेन्शन आहे. हो. म्हणजे याचा म्हणजे लागायचा कालावधी किंवा याचा परिणाम कशा पद्धतीने करतं हे तणनाशक, ज्या वेळेला आपण फवारतो त्यावेळेला जमिनीमध्ये ओल नसणं गरजेचं आहे. कोरड्या जमिनीत कोरड्या जमिनीमध्ये याचं फवारणं म्हणजे आपण ज्या वेळेला पेरणी करतो पेरणीनंतर लगेच याचा वापर करायचा आहे, पण जमीन कोरडी असणं गरजेचं आहे. आणि कोरडी जमिनीमध्ये याचा जर आपण फवारणी केली आणि नंतर जर पाणी दिलं किंवा नंतर जर पाऊस जर पडला तर याच्यामध्ये जे कॅप्सूल सस्पेन्शन आपण म्हणतो, कॅप्सूल जे आहे ज्या वेळेला पाण्याचा कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेला ते कॅप्सूल बस्ट होतात आणि नंतर त्याची एक लेअर फॉर्म होते आणि मग त्याचा परिणाम आपल्या तणांवर होत असतो. म्हणून हे पेंडीमिथालीन 38.7% ज्या वेळेला तुम्ही वापरता त्यावेळेला कोरड्या जमिनीतच वापरा आणि वापरल्यानंतर भले 4-5 दिवसानंतर 5-6 दिवसानंतर जरी पाऊस झाला किंवा पाणी दिलं तरी याचा परिणाम तितकाच चांगला त्या पद्धतीने होऊ शकतो. तर हे दोन तण उगवणी पूर्वीचे पेरणीनंतरचे लगेच जे तुम्ही तणनाशक वापरता तर या वापरण्याच्या पद्धती तुम्हाला आता सांगितल्या त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करा, निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट चांगला मिळेल. याचा जो डोस आहे तर 30% आणि 38.7% म्हणजे टक्केवारी वेगळी, म्हणजे डोस पण त्याचा बदलत आहे. तर याचा कसं आहे, ही पेंडीमिथालीन 30% जर तुम्हाला वापरायचं आहे तर एकरी जवळजवळ तुम्हाला 1.2 ते 1.5 लिटर पर्यंत याचं प्रमाण तुम्हाला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तेच जर तुम्ही पेंडीमिथालीन 38.7% जर वापरत असाल तर 700 ml ते 1 लिटर तिथपर्यंत त्याचा वापर तुम्हाला एकरी याचा करायचा आहे. शेतकरी बांधवांनो, दोन्ही तणनाशकांचा खर्च एकरी साधारणपणे सारखाच आहे, परंतु दोघांची जी काही टेक्नॉलॉजी ती वेगळी. पेंडीमिथालीन 30% ही जुनी टेक्नॉलॉजी आहे, ते तुम्ही पाण्यासोबत देऊ शकत होता किंवा पाणी दिल्यानंतर पाठोपाठ देऊ शकत होता. परंतु हे फवारत असताना आपल्याला उलट चालावं लागतं जेणेकरून आपला त्याच्यावर पाय पडणार नाही आणि लेअर डिस्टर्ब होणार नाही. पेंडीमिथालीन 38.7 जी काही नवीन टेक्नॉलॉजी आली कॅप्सूल सस्पेन्शनची, तर या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्याला कोरड्या जमिनीत फवारणी करायची आणि फवारणी केल्यानंतर जेव्हा कधी पाऊस येईल, पाणी देऊ, स्प्रिंकलर चालू, त्यावेळेस ते कॅप्सूल फुटून तिथं ते ऍक्टिव्ह होणार. मग तिथं उलट चालायची गरज नाही, आपल्याला फक्त ते कॅप्सूल आपल्या कोरड्या जमिनीमध्ये आपल्याला पाठवायचे. म्हणजे पेरणी केल्यानंतर कोरड्या जमिनीत फवारायचं CS फॉर्म्युलेशन आणि पेरणी केल्यानंतर ओल्या जमिनीत फवारायचं EC फॉर्म्युलेशन. तर ही गोष्ट आहे. परंतु आता याच्यात अजून एक शेतकऱ्यांना समस्या येते की शेतकऱ्यांनी हे प्री इमर्जन्स तणनाशक आहे, म्हणजे उगवणी पूर्वीचे हे फवारणीनंतर शेतकऱ्यांचा समज असतो की आता सोयाबीनला कोणतंच तणनाशक वापरायची गरज नाही, तण नियंत्रणात बऱ्यापैकी येईल. तर याच्यापैकी काही तण राहतात का किंवा याचा परिणाम काही दिवसानंतर संपतो का? तर त्याबद्दल आपलं काय? निश्चितच याचा परिणाम म्हणजे कोणत्याही औषधाचा परिणाम काही कालावधी पुरताच राहतो. त्याच्यानंतर त्याचा परिणाम कमी झाल्यानंतर जसं तण आहे आपण उगवणीपूर्व घेतली जी काही तण त्याला रजिस्ट करून काही तण कालांतराने उगतात सुद्धा, परंतु त्याचा जर आपल्याला बंदोबस्त जर करायचा असेल तर याच्यानंतर म्हणजे पेरणीनंतर लगेचच काही तणनाशक सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा वापर आपण करून चांगल्या पद्धतीने रिझल्ट घेऊ शकतो. त्याच्यामध्ये म्हणजे पेरणी केल्यानंतर जे काही तण आहे त्याचं अंकुरण होण्यास सुरुवात होते, त्यावेळेला जर एक तणनाशक आहे जे आता मी तुम्हाला सांगणार आहे ते जर फवारलं तर निश्चितच चांगला परिणाम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकतो. परंतु एक काळजी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे, आपल्याला सोयाबीन अंकुरण होण्यापूर्वी आपल्याला याचा वापर करणं गरजेचं आहे. तणाचं अंकुरण होऊ द्या परंतु सोयाबीनचं अंकुरण नाही होणं म्हणजे ते साधारण 6व्या-7व्या दिवशी सोयाबीन 5 दिवसाच्या आतमध्ये मी म्हणतो, तर आपण त्याच्या पूर्वी वापर करायचा. म्हणजे आपलं पेरणी केल्यानंतर 5व्या दिवसाच्या आतमध्येच आपल्याला याचा म्हणजे फवारणी घेणं गरजेचं आहे. तर मार्केटमध्ये डायकोसोलम नावाचं जे काही तणनाशक आहे याचा वापर आपण या ठिकाणी करू शकता. 12 ग्रॅमच एकरी याचा म्हणजे डोस आहे आणि याचा वापर केल्यानंतर निश्चितच जे जस्ट म्हणजे पेरणी केल्यानंतर 1-2-3 दिवसामध्ये जे काही तण अंकुरण होणार आहे त्याचा वेळीच बंदोबस्त जो आहे तो हे तण या ठिकाणी पेंडीमिथालीन अंकुर न येऊन देण्याचं काम करतं. बरोबर. आणि डायक्लोसोलम जे आपण सांगताय तर ते आलेला अंकुर मारण्याचं काम अर्ली
पोस्ट इमर्जन्स इमर्जन्स अंकुरण अंकुरण गवत मारत नाही, अंकुरच मारत. अंकुरच तर मारतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तणनाशक निवड सोबतच तणनाशक वापराची वेळ ही आपण खूप महत्वाची आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी असे पण प्रयोग केलेले आहेत की डायक्लोसोलाम आणि पेंडेमिथिलिन एकत्र पण वापरले, त्यांनाही खूप त्यांना चांगले बी चांगले परिणाम आले. रिझल्ट मिळाले. परंतु मग त्याची वापराची वेळ थोडीशी आधी थोडीशी येते आधी येणार, डायक्लोसोलामची. म्हणजे 72 तासामध्ये तुम्हाला ते त्याचा वापर झाला वापर पाहिजे. करणं गरजेचं आहे. हा. पेरणीनंतर 72 तासामध्ये हे तुम्ही दोघांचा संयुक्तिक तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी आणि तुम्ही करू शकता. मला असं वाटतं जमिनीच्या वरच्या थरातले जे तण आहेत, हम्म. तर त्याचं जे बी आहे तर ते ती तिथं हे काम करतं. त्याच्यावर चांगल्या प्रकारे काम हा, करून नंतर नंतर येणाऱ्या याच्यावरती आपल्याला पुढच्या म्हणजे याच्यावर तण. हा, म्हणजे नियंत्रणावर शेतकऱ्यांना जावं जी लागेल. समस्या येते की हवा असेल किंवा आपल्या माणसांकडून असेल, जनावरांकडून असेल, आपल्या शेतामध्ये आजूबाजूनी तणांचं बी येऊ शकतं आणि हे तणनाशक वापर झाल्यानंतर कदाचित ते बी आलं तर ते उगू शकतं. बरोबर, म्हणजे बरोबर. तणनाशकाचा वापर केल्यानंतर 100% तण उगवणार नाही असं इथं गृहीत धरायचं नाही काही कारण नाही. तसं नाही, तसं. परंतु आपल्या सोयाबीनची एकदा वाढ चांगली झाली की नंतर तण जरी आलं तरी ते स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहू शकतो. आपण त्या कसं अनुषंगाने आहे, हे नियोजन हा, करायचं. काही वेळेला काही शेतकरी पाणी देतात, हो. मार्फत बीजाणू येतं, बरोबर. येऊ शकतात, हम्म. काही खतं आपण टाकतो त्यातून त्या पण येतं. मार्फत सुद्धा काही बीजाणं जाऊ शकतात. जाऊ शकतं. हा. तर याच्यामुळं जे काही नंतर येणारे जे काही तणांचा बंदोबस्त देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. मग आता पोस्ट इमर्जन्स आपण जे बोललो की प्री इमर्जन्स म्हणजे उगवणीपूर्वी, त्यानंतर उगवणीच्या लगेच डायक्लोसोलाम सारखं पाहिलं, आणि उगवणी नंतर म्हणजे साधारणपणे शेतकरी म्हणतात 21व्या दिवशी तणनाशक मारायचं. मग आता ती 21 दिवस किंवा 25 दिवस हे ठोकताळा योग्य आहे किंवा त्यातही कोणतं तणनाशक निवडायचं आणि कशा पद्धतीने आपण नाही, याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटले 21 दिवस किंवा 25 दिवस, तर शेतकरी बंधूंनो 21 दिवस म्हणजे पेरणीनंतर 21 दिवस किंवा 25 दिवस थांबणं गरजेचं आहे तर नाही. तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये जे तण उगले त्या तणांची अवस्था काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यायचे. म्हणजे तुम्ही पेरणीनंतर तुमच्या 10व्या दिवशी 15व्या दिवशी जर तणांची अवस्था 2 किंवा 3 पानांची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणी नंतरचं जे तणनाशक आहे त्याचा फवारा लगेच घ्यावा लागेल. ओके. जर तुम्ही 25 दिवसापर्यंत जर थांबले आणि त्या तणांची जी अवस्था आहे ती 4 ते 5 किंवा 6 पानांना जर गेली तर तुम्ही जे काही तण उगवणीनंतरचे जे काही तणनाशक मी आता तुम्हाला जे सांगणार आहे त्याचा पाहिजे असा परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपण ज्या वेळेला म्हणजे तण उगवणीनंतरची तणनाशक ज्या वेळेला वापरत असाल त्यावेळेला तणांची जी अवस्था आहे ते 2 ते 3 पानांची तण जी आहेत त्या तणांच्या अवस्थेमध्येच तणनाशक वापरणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बाजारामध्ये भरपूर तणनाशक त्याच्यासर उपलब्ध आहेत. भरपूर. तर याच्यामध्ये एक 2 ते 3 तणनाशक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. एक तर इमेजाथायपर हे एक तणनाशक आहे जे तुम्ही म्हणजे लागवडीनंतर सोईंग नंतर पेरणीनंतर जे 2 ते 3 पानांची अवस्था आहे त्या ठिकाणी तुम्ही इमेजाथायपरचा वापर करू शकता. इमेजाथायपर प्लस इमेजामॉक्स हे एकत्र संयुक्तिक तणनाशक आहे, त्याचा देखील तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. तिसरं जे तणनाशक आहे सोडियम ऍसिफ्लोरोफेन आणि क्लोडिनोफ्लॉप प्रोपागॅन हे संयुक्त तणनाशक आहे. 2 केमिकलचं एकत्र मिश्रण असलेलं तणनाशक आहे. शेतकरी बंधूंनो, हे तणनाशक असं आहे, या तणनाशकाचा वापर तुम्ही केल्यानंतर तुम्ही गोल पानांची तण असू दे किंवा रुंद पानांची तण असू दे, या दोन्ही तणांचा जो बंदोबस्त आहे हे तणनाशक तुम्हाला त्या ठिकाणी करणार आहे. याचं एक अडचण किंवा एक मार्केटमध्ये एक असं रुमर्स आहे की हे तणनाशक फवारल्यानंतर आपलं सोयाबीन जे आहे ते पिवळं पडतं. परंतु शेतकरी बंधूंनो, ह्या तणनाशकाचा वापर केल्यानंतर थोडा झटका जो आहे तो आपल्या पिकाला बसत असतो, परंतु तो एका अर्थी ते आपल्या सोयाबीन पिकासाठी चांगलं देखील आहे. म्हणजे ज्या भारी जमिनींमध्ये सोयाबीनची अतिरेक वाढ झालेली आहे किंवा अतिवृष्टी असेल, पोषक वातावरण असेल, याच्यामुळं जी सोयाबीनची वाढ अतिरेक वाढ म्हणतो शेतकरी बंधूंना, ती जी वाढ झालेली असते आणि त्यावेळेला आपण अशा प्रकारचं तणनाशक मारतो त्यावेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये त्या सोयाबीनची वाढ थांबवण्यासाठी हे तणनाशकाचा आपण म्हणजे एक परिणाम किंवा उपयोग होऊ शकतो. थोड्याफार प्रमाणामध्ये सोयाबीन पिवळं पडतं, परंतु तणांवर याचा चांगला बंदोबस्त होतो आणि काही कालावधीमध्ये आपण जर म्हणजे थोडंसं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच त्याच्यामध्ये लगेच सुधारणा होऊन ज्या स्टेजला आपलं सोयाबीन सुरुवातीच्या याच्यामध्ये आहे त्या स्टेजला सोयाबीन आपलं त्या ठिकाणी परत येतं. परंतु तणांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी चांगला ह्या दोन जे मिश्रित तण सोडियम ऍसिफ्लोरोफेन आणि क्लोडिनोफ्लॉप याचा उपयोग आपण वाढ थांबवण्यासाठी सुद्धा प्रत्यक्षपणे होऊ शकतो. परंतु तणांचं जे काही मी सांगितलं गोल पाना असेल किंवा
रुंद पानांची तण, दोन्ही तणांचा बंदोबस्त अतिशय चांगल्या चांगला प्रकारे या ठिकाणी होऊ शकतो. तर आपण उगवणी पूर्व असेल, लगेच म्हणजे अंकुरण झालेले तण झालेले असतील असतील, किंवा हम्म. 2 ते 3 पानांची जी तणांची अवस्था आहे, या तिन्ही अवस्थेमध्ये आपण तणांचा बंदोबस्त, केमिकल बंदोबस्त कशा पद्धतीने करू शकतो हे आपण या ठिकाणी पाहिलं. दुसरी याच्यामध्ये काही शेतकरी कोळपणी करतात, हा. काही शेतकरी डवरणी पण करतात. परंतु शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला आपण तण उगवणी पूर्वीचं जे तणनाशक मारत असेल, जसं पेंडिमिथिलिन वगैरे आहे, तर त्यावेळेला आपण ज्या वेळेला कोळपणी जर करायची असेल, तर आपल्याला थोडासा त्याचा कालावधी त्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तणनाशक फवारलं आणि लगेच 4-8 दिवसानंतर जर कोळपणी केली, तर ती जी लेयर तुमची त्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे ती डिस्टर्ब होणार आहे. हो. त्याच्यामुळे सुरुवातीचं तणनाशक जर तुम्ही वापरलं तण उगवणीपूर्वीचं, तर तुम्हाला कोळपणीचा जो कालावधी आहे तो थोडासा लांब न्यायचा आहे. आणि जर तुम्ही सुरुवातीचं तणनाशक वापरलं नसेल आणि तुम्हाला कोळपणी करायची आहे आणि तुम्हाला तण उगवणीनंतरचं जर तणनाशक वापरायचं असेल, तर तुम्ही सुरुवातीला म्हणजे पेरणी झाल्यानंतर 7-8 दिवसामध्ये एक कोळपणी करून घ्या आणि त्याच्यानंतर 5-6 दिवसानंतर ज्यावेळेला 2 ते 3 पानांचे तण येतील, त्याच्यानंतर तण उगवणी नंतरचं जे तणनाशक त्याचा वापर करा. म्हणजे कोळपणीची तुम्हाला वेळ सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली आहे की तुम्हाला म्हणजे उत्पादनामध्ये चांगला फायदा करून देणारी आहे. निश्चितच तणांचं व्यवस्थापन आपण सोयाबीन पिकामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहिले आणि कशा पद्धतीने तणनाशकाची निवड किंवा तणनाशक वापराची वेळ आपल्याला ठरवायची त्याबद्दल आपण पाहिले. मला असं वाटतं शेतकरी बांधवांनो, आपणही आपला अनुभव तणनाशकांच्या बद्दलचा निश्चित कमेंट करू शकता. आणि मलाही माहिती आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना तणनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळाले नाही, चांगले रिझल्ट मिळाले नाही किंवा आमचं तण नियंत्रणात झालं नाही, अशा समस्या येत असतात. त्याला कारण फक्त त्या प्रॉडक्टचा दोष नसतो, तर बऱ्यापैकी आपली वापराची वेळ, आपले असणारे तणांची जी अवस्था आहे ती, जमिनीत असणारी ओल, या सगळ्या बाबी त्याच्यावर परिणाम करत असतात. आणि सोयाबीनचा जर विचार केला तर पावसाचं वातावरण त्यावेळेस असतं, म्हणजे ज्यावेळेस तणनाशक फवारणीचा आपला कालावधी असतो, त्याच वेळेला त्यावेळेला पाऊस पावसाचं आपल्याला वातावरण असतं. डिस्टर्ब करत असतो. मग कधी आपण फवारणी केली आणि कधी पाऊस आला किंवा आधी ओल होती किती आणि कधी फवारणी झाली, या सगळ्या बाबी याला परिणाम करत असतात. म्हणून आपल्याला कदाचित कमी जास्त प्रमाणात परिणाम जाणवतील. परंतु मित्रांनो, आपण कमेंट करून नक्की सांगा की आपण वापरत असलेल्या तणनाशकाचे किंवा नाव कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांना कळेल की याचे परिणाम आपल्याला कसे जाणवले. शेवटच्या टप्प्याकडे जाऊया आपण. मित्रांनो, जो मुख्य मुद्दा, सोयाबीनचं जे काही उत्पादन घेत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं किती महत्वाचं आहे. कारण सोयाबीन स्वतःचं नत्र स्वतः बनवतं, बरोबर आहे. परंतु इतर जे काही स्फुरद असेल, पालाश असेल आणि इतर काही अन्न घटक असतील, तर त्याची गरज किती आहे. आणि तेलबिया पीक असल्यामुळे याच्यात वेगळं व्यवस्थापन असं काही करायचं का, तर त्याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करू. निश्चितच, म्हणजे ते जसं तुम्ही म्हटले, सोयाबीन स्वतःचं जे काही नत्राचं स्थिरीकरण करत असतं, कारण त्या मुळांवर गाठी असतात, त्यामुळे आपल्या नत्राचं जे काही नियोजन आहे त्याच्यापेक्षा बाकीची काही अन्नद्रव्य आहेत त्याचा देखील या ठिकाणी सोयाबीनच्या उत्पादनामध्ये आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. सोयाबीनमध्ये जर आपण नत्र, स्फुरद आणि पालाश या 3 जर मुख्य जे अन्नद्रव्य आहे याचा जर विचार केला, तर 1, 2 आणि 1 असं हे रेशो, असा प्रमाण आपल्याला घेणं सोयाबीन पिकामध्ये गरजेचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हेक्टरी गरज जी आहे ती सोयाबीन पिकाची एवढीच आहे. मग आपल्याला ज्यावेळेला आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतो, त्यावेळेला असं काही मार्केटमध्ये खत उपलब्ध आहे का, जी हे 1, 2, 1 ही जी काही रेशो आहे तो मेंटेन करू शकतो. तर याच्यामध्ये सोयाबीनमध्ये 12, 32, 16 हे जे काही अन्नद्रव्य आहे किंवा हे जे काही खत आहे, याचा जर वापर तुम्ही जर केला, तर निश्चितच त्याची काही जी एनपीके ची रिक्वायरमेंट आहे ती या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. तर याच्यामध्ये 12, 32, 16 लागवडीच्या वेळेला तुम्हाला एकरी 1 बॅग तुम्हाला त्या ठिकाणी वापरायची आहे. याच्या सोबत तुम्ही म्हणजे एक भूमिका जे आहे, ज्याच्यामध्ये जे ह्युमिक म्हणजे घटक आहे, जो मुळांची वाढ चांगल्या प्रकारे करू शकतो, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. किंवा संचार जे आहे, जसं तुम्ही आपण म्हटलं की मुळांच्या गाठी स्थिरीकरणाचे जे काही जीवाणू याच्यामध्ये आहेत, जर आपण बीज प्रक्रिया त्यावेळेला त्याची नाही केली, तर जर तुम्ही संचारचा जर वापर केला, तर संचारमध्ये देखील काही जीवाणू आहेत. नत्र, स्फुरद, पालाश जे काय आहे त्याच्यामध्ये कॉन्सोर्शिया म्हणजे जीवाणूंचा एक संयुक्त कॉन्सोर्शिया त्या ठिकाणी दिलेला आहे. ते जरी आपण त्या ठिकाणी सुरुवातीच्या पेरणीच्या वेळेला जर वापरलं, तर निश्चितच सोयाबीन पिकामध्ये नत्राचं नियोजन या खतामुळे चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि स्फुरद, पालाची उपलब्धता सुद्धा चांगल्या प्रकारे याच्यामधून होऊ शकते. जसं तुम्ही म्हटले, सोयाबीन पीक जे आहे हे त्याचं तेलाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे. तर तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी तर आपल्याला या ठिकाणी सल्फर जे अन्नद्रव्य आहे याचा महत्वाचा रोल असतो. आणि याचा वापर आपल्याला सुरुवातीलाच म्हणजे पेरणीच्या वेळेलाच आपल्याला करायचा आहे. 8 ते 10 किलो सल्फर
तुम्ही या ठिकाणी याचा वापर तुम्ही पेरणीच्या वेळेला करू शकता. सल्फर बरोबरच झिंक असेल किंवा बोरॉन असेल, हे 2 अन्नद्रव्य सुद्धा तेही देऊ शकतो. आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. झिंक जे आहे, ज्या व्हरायट्या तुमच्या फांद्या फुटणाऱ्या ज्या व्हरायट्या आहेत, त्याचं तुम्ही सिलेक्शन करणार आहे, ज्याच्या चांगल्या फांद्या फुटतात, जसं केडीएस 726 असेल, या व्हरायट्यांमध्ये झिंकचा जर वापर केला तुम्ही, त्या ठिकाणी तुम्हाला फांद्यांची संख्या वाढण्यास जी आहे ती मदत ती होईल. मदत होणार आहे. बोरॅक्स जे अन्नद्रव्य आहे, बोरॉन जे अन्नद्रव्य आहे, ते आपल्याला फुलांची संख्या, फुलांमध्ये जे काही आपल्याला फळांमध्ये रूपांतर होणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. हे लागवडीच्या वेळेला, जे आपल्याला पेरणीच्या वेळेला खत द्यायचं, याचं आपण नियोजन या ठिकाणी केलं. जर तुम्ही लागवडीच्या वेळेला सल्फरचा वापर जर केला नसेल, तर लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पुन्हा आपण एक 10-26-26 असेल किंवा 20-20-0-13 असेल, या 2 पैकी कोणतंही एका खतांचा वापर, एका बॅगेचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि त्याचबरोबर जर सल्फर सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही जर दिलं नसेल, तर ते त्यावेळेला वापरू सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सल्फरचा वापर करू शकता. आता हे झालं अन्नद्रव्य व्यवस्थापन. आणि काही अवस्था सोयाबीन पिकामध्ये येतात. त्याच्यामध्ये सुरुवातीची वाढीची अवस्था असेल, हो. त्याच्यानंतर फुलांची अवस्था असेल आणि दाणे भरण्याची लागण्याची अवस्था असेल. तर ह्या अवस्थेमध्ये तुम्ही 13-0-45 या अन्नद्रव्याची वरून जर फवारणी जर दिली, हो. तर निश्चितच त्याचा उत्पादन वाढीवर जो आहे तो परिणाम चांगला परिणाम. चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि ह्या अवस्थेमध्ये पाण्याचं नियोजन देखील तुम्हाला शेतकरी बंधूंनो करणं गरजेचं आहे. म्हणजे जर पावसाने उघडीप दिली, दोन पावसाच्या याच्यामध्ये जर जास्त गॅप आला आणि त्या ठिकाणी तुमची जर फुलांची अवस्था असेल किंवा शेंगा भरण्याची जर अवस्था असेल, तर पाण्याचं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी निश्चितच करणं करा. गरजेचं आहे. येस. नक्कीच शेतकरी बांधवांनो, सविस्तर अशी जी काही सोयाबीन लागवडी पूर्वीची तयारी आणि सोयाबीन लागवडी चं जे काही व्यवस्थापन आहे, त्याविषयी अतुल सरांकडून आपण ऐकून घेतलं. आपले जे काही प्रश्न असतील सोयाबीन बद्दल, त्या कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण पुढील व्हिडिओमध्ये सोयाबीनचं जे काही उत्पादन आहे त्याविषयी सविस्तर परत एक व्हिडिओ आपण भाग 2 मध्ये त्यावर चर्चा करू. अतुल सर, खूप महत्वाची आणि खूप सविस्तर अशी आपण या ठिकाणी चर्चा केली, त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपलाही आभारी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल, आपण लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना शेअर जरूर करा. आणि ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर असाल तर फेसबुकवरही फॉलो करा. इंस्टाग्रामवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर इंस्टाग्रामलाही फॉलो करायला आपण विसरू नका. शेतीच्या संबंधित आपण विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा करत असतो आणि कमी खर्चामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करता येतील त्यासाठी आम्ही धडपडत असतो. निश्चितच आपला प्रतिसाद हा आमच्यासाठी अनमोल आहे आणि नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत विविध विषयांवर असेच व्हिडिओ घेऊन येऊ. तुर्तास थांबूया. धन्यवाद.